नमस्कार, मी तृप्ती किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी आषाढ महिना आहे आपला चालू, तर मस्त असं वांग करणार आहे आणि या वांग्यामध्ये मी बोंबील टाकणार आहे। चिरून घेतलेले बोंबील येते हे मी बोंबील टाकून वांग करणार आहे। तुम्हीही असं वांग घरी तुमच्या करून बघा। इतकी साधी सोपी आणि इतकी भन्नाट लागते ना ही रेसिपी, तुम्ही एकदा करून पहा, खूप छान लागते। त्यामुळे चला आता आपण बघूयात कसं करायचं ते। दाण्याचा कूट मी इथे घेतलेला आहे, त्यामध्ये मी हळद टाकलेली आहे, मीठ टाकलेलं आहे आणि आपला घरचा मसाला जो असतो तो मसाला मी आता यामध्ये ॲड करून घेतलेला आहे। मसाला मी 2 चमचे टाकलेला आहे। तुम्हाला तिखट हवे असेल तर तुम्ही जास्तही टाकू शकता किंवा तुमच्या आवडीप्रमाणे थोडासा टाकू शकता। मी इथे पाणी घेतलेलं आहे कोमट, ते मी बोंबीलमध्ये टाकून घेतलेलं आहे। बोंबील एक 5 मिनिट आपण असे भिजत ठेवणार आहोत। बोंबील मी सगळे स्वच्छ करून घेतलेले आहे, लहान सगळे काढून घेतलेले आहे। छान त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत त्या बोंबलाचे। या मसाल्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करून या मसाल्यामध्ये मी पाणी ॲड करून घेतलेलं आहे। आता चला आपण हा मसाला छान मिक्स करून घेऊया। मीठ, मसाला, हळद सगळं एकत्र व्यवस्थित झाल्यानंतर हा मसाला असा थोडा घट्टसरच ठेवायचा आहे, जास्त पातळ करायचा नाही आहे, नाहीतर तो वांग्यामध्ये भरला जात नाही। अशा प्रकारे आपण वांग्यामध्ये मसाला भरून घेणार आहोत आणि आपण दाबून दाबून भरून घ्यायचा आहे मसाला तो, कारण आपण जेव्हा वांग परततो त्यावेळेस तो मसाला त्यातून बाहेर निघता कामा नये। निघालाच तो खाली चिटकून बसण्याची शक्यता असते लसणामुळे। त्यामुळे आपण छान असे दाबून आपण हा मसाला वांग्यामध्ये भरून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता मी वांग्यात बोटाने कसा भरून घेत आहे। अशा प्रकारे आपण छान भरून घेऊयात मसाला आणि राहिलेला मसाला आपण तसाच ठेवणार आहोत। नंतर आपण जेव्हा वांगी टाकणार आहोत त्यावेळेस तो मसालाही आपण परतून घेणार आहोत। त्यामुळे सगळा मसाला त्यात भरला नाही गेला तरीही चालेल, जेवढा बसेल तेवढा तुम्ही भरून घ्या। त्यानंतर मी ते बोंबील जे घेतलेले आहेत ना, ते बोंबील स्वच्छ धुवून घेतलेले आहेत 2 पाण्याने। कढईमध्ये मी आता तेल ठेवलेलं आहे गरम करायला। कढईमध्ये मी आता तेल टाकलेलं आहे। मी इथे 3 पळी तेल वापरलेलं आहे, कारण आपल्याला आपले बोंबील जे आहेत ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि या तेल कडक करायचं आहे। त्या तेलामध्ये आपण सोडून देणार आहोत। छान ते बोंबील आपण मस्त असे फ्राय करून घ्यायचे आहे, थोडेसे लालसर करून घ्यायचे आहेत। बोंबील छान कडक करून घेतल्यानंतर ते टाकल्या बोंबील अजिबात हलवायचा नाही आहे। 1-2 मिनटं आपण बोंबील तो तसाच, जोपर्यंत त्या पाण्याचा आवाज बंद होत नाही तोपर्यंत आपण बोंबील अजिबात हलवणार नाही। बोंबील जर हलवला तर तो खाली चिपकून बसतो, चांगला फ्राय होत नाही आणि तो एकदम असे तुकडे होतात त्याचे बारीक बारीक। त्यामुळे आपण त्याला लगेच हलवणार नाही, 1-2 ते 3 मिनटं त्याला तसंच ठेवून देणार आहोत आणि थोडासा लालसर झाल्यावर तो मनाने सुटायला सुरुवात होते। तुम्ही बघू शकता बोंबील आपला कसा लालसर थोडासा झालेला आहे। मी हळूहळू आता काढून घेत आहे। अशा प्रकारे आपण थोडा हळूहळू हलवून सगळा काढून घ्यायचा आहे। खाली अजिबातही चिकटलेला नाही आहे बोंबील। टाकल्या लक्षात ठेवा, अजिबात बोंबील आपण हलवून घ्यायचा नाही आहे, नाही तो बोंबील पूर्णपणे आपला त्या कढईला खालून चिटकून बसतो। त्यामुळे अजिबात हलवू नका। छान तुम्ही आता हलवून आता फ्राय करून घ्या। कडक करून घ्यायचा आहे आपण बोंबील, मंद गॅसवर करायचा आहे कडक। आणि छान असा कडक झाल्यावरती आपण तो एका डिशमध्ये काढून घेऊयात एका बाजूला। मस्त लालसर असाही बोंबील खायला खूप छान लागतो। तुमच्या घरात लहान मुले जर असतील तर त्यांनाही असं बोंबील तुम्ही खायला दिला तरी ते आवडीनेही खातात। असंही खूप छान बोंबील लागतो खायला, मीठ हळद न टाकता। तळलेला बोंबील माझी मुलं खूप खातात, त्यांना खूप आवडतो, छान लागतो खायला। चला तर मग आता हा आपण बोंबील काय करू, काढून घेऊयात एका डिशमध्ये। खूप लालसर करायचा नाही आहे, थोडासा ब्राऊन शेड येईपर्यंतच आपण तळून घेणार आहोत हा बोंबील।
तुम्ही बघू शकता आपलं बोंबील कशा प्रकारे दिसत आहे. मी असा तळून घेतलेला आहे. हे तळून झाल्यानंतर मी 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, सोलून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपण कुटून घेऊयात. मी खलबत्त्यामध्ये तो बारीक वाटून घेत आहे. खलबत्त्यामध्ये कुटून घेत आहे मी. तुम्ही बघू शकता मी लसूण घेतलेला आहे. आता लसूण आपण छान बारीक कुटून घेऊयात. कुटून घेतल्यानंतर तो आपण फोडणीसाठी वापरणार आहोत आणि फोडणीला आपण कढीपत्ताही वापरलेला आहे. त्यामुळे आपण कढीपत्ताही घेणार आहोत. तेलामध्ये मी जे तेल आपण बोंबील टाकून तळून घेतलं होतं त्यामध्ये मी लसूण कढीपत्ता टाकून घेतलेला आहे. त्यानंतर मी आपली वांगी जी भरून घेतली होती मसाला भरून, ती वांगी मी ह्याच्यामध्ये सोडून दिलेली आहे आणि ती आपण छान परतून घ्यायची आहे. आणि वरतून मी नंतर राहिलेला जो मसाला होता आपला तो मी ह्याच्यात ॲड केलेला आहे. आता हे आपण छान परतून घेऊया. चांगला मस्त असं मंद आचेवर आपण हा परतून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्ही यामध्ये शक्यतो कोमट पाणी टाका किंवा गरम पाणी टाका. थंड पाणी टाकल्यामुळे काय होतं, आपल्या भाजीला तवंग येत नाही, तळली दिसत नाही. त्यामुळे बोंबील वांग करताना आपण यामध्ये कोमट पाणी टाकून घेणार आहोत किंवा गरम पाणी टाकू शकता तुम्ही. मी आता बोंबील याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. हे पण छान आपण परतून घेऊयात. 2 ते 3 मिनटं मी छान परतून घेत आहे. परतून झाल्यानंतर मी यामध्ये आता पाणी ॲड करून घेत आहे. बघू शकता मी यामध्ये पाणी कोमट करून टाकलेलं आहे. त्यामुळे छान आपल्याला अशी मस्त लगेच उकळी आलेली आहे का भाजीला आपल्या. आणि हेच मी आता एक 10 ते 15 मिनटं थोडंसं अर्धवट झाकण लावून मी शिजण्याकरिता ठेवून देणार आहे. नंतर मी थोडीशी कोथिंबीरही वरतून टाकलेली आहे. अशा प्रकारे तुम्ही हे बोंबील आणि वांग करून बघा. तुम्हाला हे नक्की 100% आवडणार आहे. खूप छान लागते ही भाजी खायला, मस्त लागते. आमच्या घरातील मुलंही खूप आवडीने खातात. माझा मोठा मुलगा पण खूप छान, म्हणजे भाकरीबरोबर ही भाजी खातो तो, त्यालाही खूप आवडते. लहान मुलांना तुम्ही बोंबील सुकट असं मुलं खात नाहीत लहान मुलं, असं वेगवेगळे पदार्थ करून तुम्ही त्यामध्ये देऊ शकता टाकून, तसंही त्यांच्या ते पोटात जातं. ही भाजी जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि तुम्ही ही भाजी करा, ही कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की भाजी तुम्हाला कशी वाटली. अशाच नवनवीन रेसिपीज मी गावाकडच्या पद्धतीने कशा करायच्या या मी इथून पुढेही प्रत्येक रेसिपीमध्ये सांगेन. त्यामुळे मला सांगा तुम्हाला भाजी आवडली का नाही.